तर मित्रांनो, महिला आरक्षणाचा विषय सध्या जास्त आहे की सरकारने लोकसभेत मांडलेले महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आणि त्यावरून विरोधक हे महिला विरोधी आहेत असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र ते विधेयक काय होतंय, तर ते विधेयक महिला आरक्षणासोबतच एक डिमिलिटेशन म्हणजे मतदार पुनर्रचना आयोगाचं एक ते बिल होतं. आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमचं त्या महिला आयोगाच्या किंवा त्या महिला आरक्षणाच्या बिलाला आमचा विरोध नव्हता, तर त्याच्यासोबत लागून जे असलेलं आहे की मतदार संघ पुनर्रचना ऍक्ट, आमचा त्याला विरोध होता. तर परंतु सरकारकडून किंवा पंतप्रधानांकडून किंवा सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार असा उल्लेख होतोय की विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस, समाजवादी पार्टी, त्यानंतर तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि इतर साऊथ मधले काही जे पक्ष आहेत ते हे सर्व महिला विरोधी आहेत असं त्यांनी जाहीर करून टाकलंय. पण या विरोधकांचं म्हणजे आता मी जी पक्षांची यादी सांगितली, या विरोधकांची महिलांच्या बाबत काय दृष्टिकोन होता किंवा काय भूमिका होती हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. तर या आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालण्यापूर्वी आपण थोडस इतिहासात जाऊया. कारण की आरक्षणाशिवाय या देशात महिलांनी अनेक वेळा राज्य केलंय. मासाहेब जिजाऊ हा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर असतील, त्यानंतर ताराराणीबाई आहेत. तर या महिलांना कुठलंही आरक्षण नसताना त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं नुकतंच आपण काहीतरी महिलांना आरक्षण देतोय म्हणजे त्यांच्यावरचा अन्याय दूर होतोय असं काही समजण्याचं काही आपल्याला कारण नाहीये. स्वातंत्र्या पूर्वीच्या किंवा स्वातंत्र्याचा जो काळ होता पारतंत्र्याचा, त्याही काळात आपण जर बघितलं तर सरोजिनी नायडू असतील, बेगम हजरत असतील, कस्तुरबा गांधी, मॅडम कामा, सुचित्रा कृपलानी अशा अनेक महिला ह्या स्वातंत्र्य चळवळीत देखील कार्यरत होत्याच की. या देशात काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यपूर्व पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या. त्यांचं नाव आहे राधाबाई सुब्रमण्यम. त्या ब्रिटिश सरकारच्या काउन्सिलमध्ये त्या राज्यसभा सारखंच एक काहीतरी त्यांचं सभागृह होतं, तिथं त्या खासदार होत्या. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जर निवडून आलेल्या महिला खासदार असतील तर त्या आहेत सुचित्रा कृपलानी. त्या पहिल्या 1952च्या निवडणुकीत निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार आहेत. त्या सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या होत्या. आता आपण महिलांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण सर्वात पहिले आपण तपासलं पाहिजे म्हणजे आपल्याला जावं लागेल 1952 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल नावाचं बिल एक कायदा आणला होता. त्या कायद्यात महिलांच्या बाबतीत काही म्हणजे त्यांच्या लग्नापासून ते घटस्फोटाच्या बाबतीत काही अधिकार देण्याच्या बाबतीत त्यात तरतुदी होत्या. तसेच वडिलांच्या संपत्तीत देखील मुलींचा वाटा असावा अशा आशयाचं ते एक विधेयक होतं. त्या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे जर महत्वाचे नेते जर आपण काढले तर त्यात सगळ्यात पहिले म्हणजे प्रसाद, त्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा इत्यादी सर्व लोक हे त्या हिंदू कोड बिलाच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं असं होतं की पारंपरिक जो काही भारताचा पायंडा आहे या कायद्यामुळे त्या पायंड्याला अडथळा फासला जाईल. म्हणजेच काय होईल तर महिलांचं सशक्तीकरण होईल आणि महिलांचं राजकारणात किंवा एकूणच समाजकारणात थोडंसं महत्व वाढणार आहे. आणि भारताची जी संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणजे त्या पुरुष प्रधान संस्कृतीला धक्का लागेल की काय अशी भीती या सर्वांना होती. त्यामुळे यांनी त्यांना कळवून विरोध केलाय. हे बिल पास होऊ दिलं नाहीये आणि हे बिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावासा वाटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा कायदा जर येऊ शकत नसेल, हिंदूंच्या स्त्रियांना अधिकार देणारा कायदा जर मी संमत करू शकत नसेल तर मी कायदा मंत्री असून त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलाय. आता हिंदू कोड बिलानुसार जर विचार करायला झाला तर त्याही बिलात महिलांसाठी अनेक गोष्टी होत्या. त्यानंतर कालांतराने त्या लागू झाल्या, परंतु तेव्हा जो विरोध झाला तो खऱ्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जींचा होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता, हिंदू महासभांचा होता, सरदार वल्लभभाई पटेलांचा होता, राजेंद्र प्रसादांचा होता. म्हणजे
ऍक्च्युअल जी कंडिशन होती की पुरुष प्रधान संस्कृतीला धक्का लागता कामा नये. आता आपण त्या काळापासून थोडस समोर येऊया. या देशात पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या उत्तर प्रदेशमधून. त्यांचं नाव आहे सुचित्रा कृपलानी. उत्तर प्रदेशमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या त्या नेत्या होत्या. ह्या फक्त भारतातल्याच पहिल्या मुख्यमंत्री नव्हत्या, तर ह्या आशिया खंडातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून झालेल्या. पहिल्या केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृत कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या होत्या. पहिल्या महिला पंतप्रधान अर्थातच आर्यन लेडी म्हणजे पोलादी स्त्री आपण ज्याचा उल्लेख करतो त्या इंदिराजी. त्या इंदिराजींनी पंतप्रधान पद तर असं होतं की त्यांच्याच विरोधात त्यांच्याच पक्षातले काही जे पुरुष प्रधान संस्कृतीतले जे काही लोक होते ते त्यांच्या विरोधात होते. म्हणजे इंदिराजींना संकटांचा सामना कुठून करावा लागला तर सुरुवात पहिले पक्षातून. तर पक्षातून त्यांनी जो विरोध मोडून काढला. त्यानंतर हे होऊ नये, देशात समोरील ज्या संकट होती किंवा देशासमोरील ज्या समस्या होत्या त्यावर सुद्धा त्यांनी तोडगा काढलेला आहे, तेही कुठल्याही महिला आरक्षणाशिवाय. हल्लीच्याच एक 15-20 वर्ष आधीची गोष्ट आहे की या देशात पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत. प्रतिभाताई पाटील आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत त्या सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच पक्षाच्या होत्या. त्यानंतर मला आठवते की पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी त्या सुद्धा काँग्रेसच्याच होत्या. शिवाय त्याच पक्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याच पक्षात पक्षप्रमुख पदी इंदिराजी होत्या, सोनियाजी होत्या. यांच्यासारख्याच महिलांनी या पक्षाचं नेतृत्व केले. तेही कुणाचं रबर स्टॅम्प न घेता, म्हणजे फक्त महिला पाहिजेत म्हणून कुठेतरी यांनी पद सांभाळलं नाहीये. यांनी स्वकर्तृत्वावर तो पक्ष सांभाळलाय, सत्ता मिळवली आहे. सोनियाजींनी सुद्धा 2004च्या निवडणुकीत पक्ष संघटन करूनच ती सत्ता मिळवलेली आहे. त्याच्या पुढचा पक्ष आपण बघूया तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा ह्या महिला आहेत ममता बॅनर्जी. आणि त्यांच्या पक्षात सर्वात जास्त महिला खासदार आहेत. म्हणजे 39% महिला खासदार ह्या त्यांच्या पक्षाच्या आहेत. त्यानंतर या देशात जयललिता मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे आरक्षणाशिवाय सुद्धा या देशात काँग्रेसने, तृणमूल काँग्रेसने, समाजवादी पार्टीने किंवा आजचे जे विरोधक आहेत त्यांनी कुठल्याही आरक्षणाशिवाय या देशात सर्वाधिक वेळा महिलांना प्रतिनिधित्व दिलंय. महिलांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. त्यामुळे या सर्व विरोधकांना आज फक्त एक बिल पास न झाल्यामुळे आपण महिला विरोधी जर म्हणत असू तर ते चुकीचे ठरेल. आणि हे जर महिला बिल पास नसेल झालं तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे मतदार पुनर्रचना जो ऍक्ट. तर तो ऍक्ट महिला आरक्षणाला जोडून असल्यामुळे हे बिल पास झालेलं नाही. कारण की केंद्र सरकारनं जे बिल आणलंय त्यांचं असं म्हणणं आहे की 2026 नंतर जे पुनर्रचना आयोग होईल, मतदारसंघाची पुनर्रचना होईल, त्यात जे 800 समथिंग काहीतरी खासदार होतील त्यात आम्ही 30% आरक्षण देऊ. तर विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की तुम्ही आज जे 500 खासदार आहेत आपल्याकडे, 580 समथिंग काहीतरी खासदार आहेत, तर त्यात तुम्ही 33% आरक्षण का देऊ शकत नाही. तर एवढ्या सगळ्या वादावरूनच एवढंच लक्षात येतं की महिला आरक्षण किंवा महिला आरक्षण बिल हे फक्त राजकारण आहे. यावर सत्ताधारी विरोधकांना फक्त राजकारण करायचंय. महिलांच्या पाठीशी कुणाला उभं राहायचं नाहीये आणि महिलांना सक्षम करायचं नाही. आणि विरोधकांचा जर आपण अभ्यास जो आता तुम्हाला सांगितलंय तर विरोधकांनी याआधी महिलांना खूप वेळा सहकार्य केलंय. महिलांनी विरोधी पक्षपद सांभाळलंय, महिलांनी काँग्रेस सांभाळले. त्यामुळे काँग्रेस किंवा विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत असा शिक्का आपल्याला त्यांच्यावर मारता येणार नाही. आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.